केसांवर भांडी घेणाऱ्या महिलांनो सावध व्हा. केसांवर भांडी घेतल्यास महिलांच्या जीवाला धोका. केसांवर भांडी घेतल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय घडतं हे ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. केस देऊन भांडी घेणं तुम्हाला किती महागात पडू शकतं आणि त्याचे किती दुष्परिणाम तुमच्यावर होऊ शकतात हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. तुमच्या घरातले गळलेले केस विकून तुम्ही नवी कोरी भांडी घेताय तर थांबा, हा व्हिडिओ नीट बघा. कारण तुम्ही तुमच्या मृत्यूला आमंत्रण तर देत नाही ना. केस देऊन भांडी घेण्याच्या एका साध्या सवयीमुळे तुमच्या संसाराची राखरांगोळी होऊ शकते. हे ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. चुकूनही ही चूक करू नका, नाहीतर आयुष्यभर रडत बसाल. आजवर तुम्ही जे करत आलात त्याचे भयानक परिणाम ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. बायांची ही एक भयानक सवय म्हणजे फुकटच्या मोहापायी केस विकणे. पण या एका सवयीमुळे तुमच्या डोक्यावर किती मोठं संकट ओढवू शकतं याची तुम्हाला साधी पुसटशी कल्पनाही नसेल. ही सवय तुम्हाला किती महागात पडणार आहे हे ऐकलं तर तुम्ही आजच हा नाद कायमचा सोडून द्याल. नुकतीच महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. एका लहानशा खेडेगावात एक भांडी विकणारी बाई फिरत आली होती, जी महिलांचे गळलेले केस जमा करून त्या बदल्यात नवनवीन भांडी वाटत होती. तिच्या सायकलवर चकाकणारी प्लास्टिकची टबं, स्टीलची ताटं आणि लख्ख पडणाऱ्या कढायांची मोठी गर्दी होती. ही लकाकणारी भांडी बघून नेहमीप्रमाणे गल्लीतल्या सगळ्या महिलांची एकच झुंबड उडाली. घरात साठवलेले जुने पुराणे गळलेले केस घेऊन साऱ्या जणी तिथे जमा झाल्या. त्या भांडीवाल्या बाईला केस देऊन प्रत्येकीने आपल्या आवडीची भांडी पदरात पाडून घेतली. कुणी मोठं पातेलं घेतलं, कुणी भाजीला कढई घेतली, तर कुणी हौसेने चमचे घेतले. पण बिचाऱ्या साध्या भोळ्या महिलांना हे ठाऊक नव्हतं की 2 मिनिटाच्या या लालसेपोटी त्यांनी स्वतःच्याच हाताने आपल्या आयुष्यात असं काही संकट ओढवून घेतलंय ज्याने अख्खा महाराष्ट्र हादरून जाणार होता. महाराष्ट्राच्या मातीतील एका शांत निवांत गावात नुकतीच एक अशी घटना घडली जिने केवळ त्या गावालाच नाही तर संपूर्ण राज्याला विचार करायला भाग पाडला आहे. एका बाजूला विज्ञानाची प्रगती आणि दुसऱ्या बाजूला परंपरेने चालत आलेल्या काही सवयी. या दोघांच्या संगमात जेव्हा एखादी गूढ घटना घडते तेव्हा साध्या सरळ जगणाऱ्या माणसाच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहत नाही. त्या दिवशी दुपारची वेळ होती. सूर्याचा कडाका जाणवत असतानाच गावाच्या वेशीवरून एक ओळखीचा आवाज घुमला. सायकलवर बसलेली एक महिला, जिच्या पाठीवर आणि सायकलच्या दोन्ही बाजूंना जणू भांड्यांचे डोंगरच लदलेले होते. स्टीलची नवी कोरी पातेली, चकाकणाऱ्या कढया आणि रंगीबेरंगी प्लास्टिकच्या वस्तू, हे सारं काही मिळवण्याचा मार्ग मात्र खूपच सोपा होता. फक्त घरातले गळलेले केस द्या आणि हे वैभव घरी न्या. गावातील महिलांसाठी हा एक आनंदाचा क्षण असतो. कचऱ्यात जाणारे केस जर नवीन भांडी मिळवून देत असतील तर त्यात गैर काय, असाच विचार करून महिलांची झुंबड उडाली. या गर्दीत रत्ना नावाची एक महिलाही होती. रत्ना ही अत्यंत कष्टाळू आणि साधी गृहिणी. तिनेही गेल्या अनेक दिवसांपासून जपून ठेवलेले 2 मुठीभर केस त्या विक्रेत्या महिलेला दिले आणि बदल्यात एक सुंदर लख्ख चकाकणारं स्टीलचं पातेलं घेतलं. रत्नाने ते पातेलं घरी आणलं. आनंदाच्या भरात तिने ते स्वच्छ धुतलं आणि रात्रीच्या जेवणासाठी त्यात भाजी शिजवली. त्या रात्री जेवताना एक वेगळाच अनुभव आला. भाजीची चव एरवीपेक्षा खूपच वेगळी आणि अधिक स्वादिष्ट वाटत होती. रत्नाच्या पतीने आणि मुलांनीही तृप्त होऊन जेवण केलं. पण हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता. असे बोलले जात आहे की त्या पातेल्यात बनवलेलं जेवण केल्यानंतर रत्नाच्या कुटुंबाला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. सुरुवातीला हा प्रकार अन्नातून विषबाधा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. पण तपासाची चक्र जेव्हा फिरली तेव्हा समोर आलेली माहिती थक्क करणारी होती. जेव्हा गावातील एकाच नाही तर ज्या महिलांनी ती भांडी घेतली होती त्यांच्या घरातून तक्रारी येऊ लागल्या, तेव्हा स्थानिक प्रशासनाचे कान टोकावले. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तपास यंत्रणांनी आणि काही तज्ज्ञांनी या दिशेने विचार करायला सुरुवात केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेमागे केवळ साधी भांडी नव्हती तर एक मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. CIDच्या धर्तीवर जेव्हा या प्रकरणाचा तांत्रिक अभ्यास झाला तेव्हा काही धक्कादायक बाबी समोर आल्या. तपास अधिकाऱ्यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केला की हे विक्रेते एवढ्या महागड्या भांड्यांच्या बदल्यात केवळ टाकाऊ केस का देतात. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण ज्या केसांना आपण कचरा समजतो त्या केसांचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठा व्यापार होतो. वैज्ञानिकदृष्ट्या मानवी केसांपासून अमिनो ॲसिड तयार केलं जातं, ज्याचा वापर काही उद्योगांमध्ये होतो. हे नैसर्गिक केस 5,000 ते 20,000 रुपये किलो दराने विकले जातात. या केसांपासून महागडे वेग आणि हेअर एक्सटेन्शन्स बनवून ते परदेशात प्रचंड किमतीत विकले जातात. पण प्रश्न हा उरतो की रत्नाच्या बाबतीत नेमकं काय घडलं. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की त्या भांड्यांच्या निर्मिती प्रक्रियेत किंवा ज्या धातूपासून ती बनवली होती त्यात काही घातक रासायनिक अंशांचा वापर झाला असावा.
स्वस्त भांडी देण्याच्या नादात लोकांच्या आरोग्याशी खेळ तर खेळला जात नाही ना, हा संशय बळावत गेला. आपल्या पूर्वजांनी आणि धार्मिक ग्रंथांनी शरीराच्या प्रत्येक भागाला एक विशिष्ट ऊर्जा मानला आहे. शास्त्रात केसांना लक्ष्मीचं प्रतीक मानले जातं. तिरुपती बालाजीसारख्या पवित्र ठिकाणी केस अर्पण करणं हे समर्पणाचं आणि सकारात्मकतेचं लक्षण मानले जातं. पण तेच केस जेव्हा आपण लालसेपोटी कुणा अनोळखी व्यक्तीला विकतो, तेव्हा आपण आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा देखील त्यासोबत देऊन टाकतो. अशी एक विचारधारा समाजात रूढ आहे. तपास यंत्रणा या दिशेनेही विचार करत आहेत की या व्यवहारातून केवळ आर्थिकच नाही तर लोकांच्या मानसिक आणि आध्यात्मिक शांततेवरही परिणाम होत आहे का? कारण त्या घटनेनंतर अनेक महिलांना मानसिक तणाव आणि भीतीचा सामना करावा लागला होता. केसांच्या बदल्यात भांडी घेणं ही एक संथ विषासारखी प्रक्रिया असू शकते. रस्त्यावर विकली जाणारी ही स्वस्त भांडी कोणत्या धातूची आहेत याची खात्री नसते. मानवी शरीरातील DNA माहिती असलेल्या केसांचा गैरवापर होण्याची भीती नेहमीच असते. किरकोळ भांड्यांच्या बदल्यात तुमच्याकडून हजारो रुपयांचे केस अतिशय स्वस्तात काढून घेतले जातात. रत्नाच्या कुटुंबावर ओढवलेला तो काळाचा घाला सुदैवाने वेळेत उपचार मिळाल्याने टळला. पण त्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांच्या मनात एक मोठा प्रश्नचिन्ह उभं केलं. तपासांती असे संकेत मिळत आहेत की त्या विशिष्ट भांड्यांवर वापरलेलं कोटिंग हे मानवी वापरासाठी सुरक्षित नव्हतं. या कथेचा सर्वात मोठा उलगडा हाच आहे की जगामध्ये कोणतीही गोष्ट विनामूल्य मिळत नाही. जर कोणी तुमच्याकडून कचरा घेऊन तुम्हाला चकाकणारी वस्तू देत असेल तर त्यामागे नक्कीच काहीतरी गूढ दडलेलं असतं. केसांची विल्हेवाट लावताना ती योग्य पद्धतीने लावा. शक्य असल्यास ते दान करा किंवा सुरक्षित ठिकाणी नष्ट करा. पण केवळ एका स्टीलच्या भांड्याच्या मोहापायी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याशी तडजोड करू नका. रत्नासोबत जे घडलं ते उद्या तुमच्यासोबत घडू नये हीच यामागची खरी भावना आहे. समाजात वावरताना आपण सतर्क राहणे ही काळाची गरज आहे. ही केवळ एका गावाची गोष्ट नसून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात घडणाऱ्या अशा व्यवहारांना दिलेला एक इशारा आहे. विज्ञानाच्या युगात वावरताना आपल्या परंपरा आणि आरोग्य यांचा समतोल राखणे आपल्याच हातात आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या दारात केसांच्या बदल्यात भांडी देणारा कुणी येईल तेव्हा रत्नाची ही गोष्ट नक्की आठवा आणि विचारपूर्वक पाऊल उचला. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की कशा प्रकारे एक छोट्याशा लालसपोटी आपण आपल्या आयुष्यात किती मोठे संकट ओढून घेऊ शकतो. खरं सांगायचं तर हे केवळ धार्मिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनापुरतं मर्यादित नाही, तर हा आपल्या संस्कृतीचा आणि आरोग्याचा देखील भाग आहे. बरेचदा आपल्याला वाटतं की अरे, हे गळालेले केस तर कचराच आहेत, मग त्याबद्दल भांडे मिळते तर काय हरकत आहे. पण मित्रांनो, विचार करा, याच केसांचा वापर बाहेरच्या जगात लाखो रुपयाच्या धंद्यासाठी केला जातोय. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या भांड्यात आपण आपल्या कुटुंबासाठी अन्न शिजवतो ते भांडे जर अशा नकारात्मक पद्धतीने आलं असेल तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर आणि घरातील वातावरणावर होणारच नाही का? तर मला तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या भागात देखील असे केस घेऊन भांडी देणारे लोक येतात का? आणि तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की अशा प्रकारे भांडी घेतल्यावर घरात काही कटकटी आणि आर्थिक अडचणी वाढल्या आहेत? तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा, कारण तुमची एक कमेंट इतर हजारो महिलांना या संकटापासून सावध करू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला खरंच वाटत असेल की केस कचऱ्यात फेकणं किंवा विकणं चुकीचं आहे तर आजपासून ही सवय बदला. शक्य असेल तर ते केस जमा करून एखाद्या कॅन्सर पेशंटसाठी विग बनवणाऱ्या संस्थेला दान करा किंवा शास्त्रस्रोत पद्धतीने त्याची विल्हेवाट लावा. आता मला कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? तुमच्या गावात केसांच्या बदल्यात अजून काय काय मिळतं आणि यापुढे तुम्ही केस विकणार की दान करणार? तुमच्या प्रत्येक कमेंटला मी स्वतः रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या घरातील इतर महिलांना, तुमच्या बहिणीला की आईला किंवा मैत्रिणींना नक्की शेअर करा, कारण माहिती शेअर केल्यानेच आपण अशा मोठ्या संकटातून वाचू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन आणि धक्कादायक माहितीसह. तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.